ज्या ठिकाणी आपले आमदार बसून महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे कायदे आणि विधेयकं बनवतात, ही जागा आपल्या महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। पण कल्पना करा, याच पवित्र जागेत जिथं राज्याचं भविष्य ठरतं, तिथं आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी थेट एकमेकांना हाणामारी केली तर ऐकायला धक्कादायक वाटेल। पण मुंबईतील मागच्या पावसाळी अधिवेशनात ही घटना घडली होती। दोन आमदारांचे समर्थक एकमेकांना भिडले, धक्काबुक्की झाली आणि मोठा राडा झाला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मागच्या अधिवेशनात जोरदार हाणामारी झाली होती। पण आता या एका घटनेमुळे विधिमंडळाचे नियम कायमस्वरूपी बदलले गेले आहेत। आता इथे शिस्त मोडणाऱ्याला किंवा गोंधळ घालणाऱ्याला भविष्यात 2 दिवसांची खास जेल म्हणजेच दिवाणी कारावास होऊ शकते किंवा थेट तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आता सरकारनं विधिमंडळासाठी अभेद्य सुरक्षा प्रणाली सुरू केली आहे। पण या अभेद्य सुरक्षा प्रणालीचा अर्थ काय आहे? कार्यकर्त्यांमध्ये ती हाणामारी नेमकी कशाबद्दल झाली? आमदार नरेंद्र भोंडेकर समितीनं काय चौकशी केली? दिवाणी कारावास म्हणजे काय? आणि नवीन डिजिटल पास आणि तुरुंगात पाठवण्याचा नियम सामान्य माणसाला कसा लागू होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ही घटना मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या लॉबीमध्ये घडली। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक या ठिकाणी एकमेकांसमोर आले। काही कारणांवरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि हा वाद इतका वाढला की त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण झाली। या घटनेमुळे सभागृहाचे कामकाज करणाऱ्या लोकांनाही धक्का बसला आणि विधानसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पण प्रश्न हा आहे, हे लोक विधानसभेत घुसले कसे? विधानसभेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी फक्त प्रवेशाचा पास असलेले लोकच जाऊ शकतात। पण चौकशीत एक गंभीर गोष्ट समोर आली। काही गुंड प्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक योग्य तपासणीशिवाय किंवा बनावट पासनं आत आले होते। प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी पास देण्याचा खास अधिकार असतो। पण जेव्हा हा अधिकार वापरून चुकीच्या लोकांना प्रवेश दिला जातो, तेव्हा त्याचा थेट परिणाम सुरक्षेवर होतो। या एका हाणामारीनं सिद्ध केलं की विधानसभेची जुनी पास देण्याची पद्धत खूप कमजोर होती आणि ती बदलण्याची तातडीची गरज होती। हा राडा खूप गंभीर असल्यानं विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली एक खास चौकशी समिती स्थापन केली। या समितीनं विषयाचं गांभीर्य ओळखलं। कोणतीही गडबड न करता, कोणताही पक्षपात न करता या घटनेची सखोल चौकशी सुरू केली। घटना घडली त्यावेळी तिथं हजर असलेल्या इतर आमदारांचे जबाब नोंदवण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाणामारी करणाऱ्या दोनही गटांच्या कार्यकर्त्यांची साक्ष घेण्यात आली। या कठोर तपासानंतर समितीनं सर्जेराव टकले जे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि नितीन देशमुख जे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक या दोघांना या गोंधळासाठी मुख्य जबाबदार धरण्यात आलं। घडलेली घटना म्हणजे विधानमंडळाचा हक्कभंग करणारी घटना आहे असं ठरवण्यात आलं। चौकशी झाल्यावर या समितीचा अहवाल राज्याचे ज्येष्ठ मंत्री संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केला। एका ज्येष्ठ मंत्र्यानं हा अहवाल सादर करणं म्हणजे सरकारनं या सुरक्षा सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला आहे। हा निर्णय केवळ 2 कार्यकर्त्यांना शिक्षा देऊन संपणारा नाही, तर विधानसभेची सुरक्षा कायमस्वरूपी बदलण्यासाठी सरकार गंभीर आहे हे यातून स्पष्ट होतं। भोंडेकर समितीच्या शिफारशी विधानमंडळानं मान्य केल्या असून या दोषींवर कठोर कारवाई झाली आहे। ही कारवाई महाराष्ट्राच्या विधिमंडळांच्या इतिहासात खूप मोठी मानली जाते। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना दंडात्मक शिक्षा म्हणून 2 दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर हा दिवाणी कारावास म्हणजे सामान्य पोलीस केसमध्ये होणारी जेल नाही। सामान्य तुरुंगवास हा चोरी, मारामारी अशा कायद्यातील गुन्ह्यांसाठी होतो। दिवाणी कारावास ही शिक्षा विधानमंडळ किंवा संसदेसारख्या संस्था त्यांच्या अंतर्गत शिस्तीसाठी देतात। याचा अर्थ तुम्ही सभागृहाचा अपमान केला आहे आणि त्यासाठी सभागृह स्वतः शिक्षा देत आहे। आपले आमदार आणि विधिमंडळाला भारतीय संविधानानं असे खास अधिकार दिले आहेत की ते नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देऊ शकतात। या शिक्षेमुळे विधानमंडळानं हे दाखवून दिलं की विधिमंडळात होणारा कोणताही गैरव्यवहार किंवा अपमान सहन केला जाणार नाही।
याशिवाय या दोघांना मुंबई आणि नागपूरमधील विधानसभेच्या परिसरात 2029 पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना विधिमंडळाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 12 दिवसांचा दिवाणी कारावास आणि 2029 पर्यंत विधानसभेच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्राच्या विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था दिल्लीतील संसदेच्या धर्तीवर अधिक कठोर केली जात आहे. सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. विधानमंडळात आता डीजी प्रवेश नावाचा डिजिटल पास वापरला जाणार आहे. हा पास जलद आणि सुरक्षित असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पास आधार कार्डशी जोडलेला असेल. यामुळे आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि पार्श्वभूमी लगेच तपासली जाईल. या प्रणालीमुळे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला आत येणं खूप अवघड होणार आहे. ही डिजिटल प्रणाली फक्त विधानसभेसाठीच नाही तर मंत्रालयात प्रवेशासाठी देखील लागू केली जात आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि अनावश्यक गर्दी कमी होईल. पास देण्याची पद्धत थेट महाराष्ट्र पोलीस डेटाबेस सोबत जोडली जाईल. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी लगेच कळेल. बोंडेकर समितीनं केलेली सर्वात कठोर शिफारस म्हणजे नियम तोडणाऱ्यांसाठी थेट तुरुंगवासाची तरतूद करणं. या नवीन नियमांनुसार जर शिस्तभंग करणाऱ्याला विधानमंडळानं दिलेली शिक्षा त्याच अधिवेशनात पूर्ण झाली नाही किंवा त्याने ती शिक्षा भोगण्यास नकार दिला तर पुढील अधिवेशनात त्याला थेट तुरुंगात जावं लागेल. तुम्ही विधानसभेचा अपमान केला आणि सभागृहानं तुम्हाला 2 दिवसांची खास जेल दिली, पण त्या अधिवेशनात तुम्ही ती शिक्षा पूर्ण केली नाही तर पुढच्या अधिवेशनाच्या वेळी तुम्हाला थेट तुरुंगात जावं लागेल. या नियमामुळे विधिमंडळाच्या आदेशांना कायद्याची अत्यंत कडक धार मिळाली आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या एका साध्या हाणामारीनं महाराष्ट्राच्या विधानमंडळाची सुरक्षा कायमस्वरूपी बदलून टाकली. आता या ठिकाणी डिजिटल पास, आधार पडताळणी आणि शिस्त मोडल्यास दिवाणी कारावास किंवा थेट तुरुंगवासाची कठोर शिक्षा लागू झाली आहे. हा बदल केवळ नियमांचा नाही तर आपल्या लोकशाही संस्थांचा मान आणि आधार जपण्याचा महाराष्ट्राच्या विधानमंडळाचा पक्का निर्धार आहे. जेव्हा सभागृहात सुरक्षित वातावरण असतं तेव्हाच आपले आमदार चांगले कायदे बनवू शकतात आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात. तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात काम करू शकेल तरच आपल्या लोकशाहीचा गाडा सुरळीत पुढे जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विधानमंडळात हाणामारी किंवा गोंधळ घालणाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवण्याची ही तरतूद एकदम योग्य आहे की यामुळं सामान्य लोकांना आपल्या लोकप्रतिनिधींना भेटणं जास्त अवघड होईल? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचा विचार या लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.